नमस्कार मंडळी, कसे आहात? टोकियोमधला आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही रूममधून बाहेर आलो आणि बघतोय तर काय पाऊस पडतोय. निघालो बाहेर आणि सकाळी सकाळी पाऊस पडतोय. आता काय करणार, छत्र्यांची हॉटेलमध्ये सोय केलेली असते. तर आता छत्री घेऊन आली, आता जाणार आहोत. सकाळी सकाळी लवकर निघलो की दिवसभरात सगळं कवर होईल म्हणून. पण आता शेवटी काय पावसाने धडी मारली आहे. तर बघूया आता कसं होतं दिवसभर पुढे. स्टेट येऊ. कसं आहे चाय मिल्क टी? चहा दोघांनी चहा घेतला, सगळ्यांनी कॉफी घेतली. चाय मिल्क टी. चाय मिळते ठीक. मला गोड लागतं, मला ठीक आहे. पण त्यांना तर आज आपण सकाळी सकाळी भर पावसात मेजी जिंगू श्राईन मंदिर पाहायला आलेलो आहोत. मेजी जिंगू श्राईन हे जपानमधील सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय शिंतो मंदिर आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जपानमध्ये शिंतो आणि बौद्ध असे दोन धर्म जपानमध्ये पाळले जातात. त्यातलंच हे शिंतो मंदिर आहे. जपानचे मेजी जिंगू नावाचे एक सम्राट होते, ज्यांचा जपानच्या आधुनिकीकरणात मोलाचा वाटा आहे. ते आणि त्यांची पत्नी सम्राज्ञी शोकेन यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर हे मंदिर टोकियोमध्ये शिबुया या भागामध्ये आहे, जे की खूप गजबजलेला भाग आहे. तर हे मंदिर 175 एकर घनदाट जंगलामध्ये बसलेलं आहे. 1920 साली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि हे जे जंगल आहे ते मानवनिर्मित आहे. शहरामधील गोंगाटापासून दूर शांततापूर्ण हे अभयारण्य आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 12 मीटर उंच लाकडी तोरी दरवाजे लावलेले आहेत, जे की मानवी जग आणि देवतांचं जग यामधील सीमा दर्शवतात. आणि हे मंदिर जपानी सायप्रस लाकडापासून बनवलेलं आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या 3 दिवसामध्ये साधारण 30 लाखाहून जास्त लोक आपल्या राजाला विश करायला इथे येत असतात. शिवाय इथे बऱ्याचदा पारंपरिक शिंतो विवाह सोहळे सुद्धा पाहायला मिळतात. आम्ही आता बॉटनिकल गार्डन मध्ये फिरतोय. इतक्या बांबूच्या झाडांपासून इतकं छान यांनी डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला मी आता दाखवलं असतं. तिथे थंडी खूप आहे, वरती पाऊस पडतोय आणि गार वारा पण आहे, थंडी पण आहे. नेमकं सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला बाहेर पडलं की, पण काय हरकत नाही. आणि मी हळू आवाजात यासाठी बोलते की इकडे मोठ्या आवाजात कोणीच बोलत नाही. सगळ्यांना अशी शांतता लागते. इकडच्या लोकांना फार असा गडबड गोंधळ चालत नाही. एकदम बारीक आवाजात बोलते. त्यानंतर आम्ही जपानचं फेमस स्पॉट शिबुया क्रॉसिंगवर आलेलो आहोत. शिबुया क्रॉसिंग हे जपानच्या टोकियो शहरातील शिबुया स्टेशन जवळ आहे आणि हे सगळ्यात जगातील सर्वात बिझी आणि फेमस चौक आहे. इथं ट्रॅफिक सिग्नल लाल झाल्यावर एकाच वेळी हजारो लोक चारही दिशांनी रस्ता क्रॉस करत असतात. एकाच वेळी साधारण 3000 पेक्षा लोक रस्ता क्रॉस करू शकतात असा हा चौक आहे. इथं तुम्हाला मोठे मोठे स्क्रीन, लाईट्स आणि खचाखच भरलेली गर्दी पाहायला मिळेल. रात्रीच्या वेळी हे अजूनच छान दिसतं. त्यानंतर आम्ही इथून जवळच असलेला हिचिका स्टॅच्यू पाहायला आलेलो आहोत. हा जपानमधील सर्वात प्रसिद्ध लॉयल्टीचा सिम्बॉल आहे. तर ह्या स्टॅच्यूची मी तुम्हाला थोडक्यात स्टोरी सांगते. तर हा डॉगचा स्टॅच्यू आहे, म्हणजे डॉगचा पुतळा आहे. तर हा डॉग आपल्या मालकाबरोबर टोकियोमध्ये राहत होता. त्याचे मालक एक प्रोफेसर होते. दररोज सकाळी हाचिको आपल्या मालकाला शिबुया स्टेशनपर्यंत सोडवायला जात असायचा आणि संध्याकाळी त्या स्टेशनवर परत तो मालकाला घ्यायला सुद्धा येत असायचा. आणि संध्याकाळी मग तो मालकाबरोबर परत घरी जायचा, असं रोज चालायचं. एक दिवशी काय झालं, नेहमीप्रमाणे ह्या डॉगने आपल्या मालकाला स्टेशनवर सोडलं आणि घरी गेला. संध्याकाळी परत तो स्टेशनवर मालकाला घ्यायला आला, पण मालक काय आलेच नाही. काय झालं की त्याचे मालक वयस्कर होते, त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते त्यामध्ये दगावले, त्यामुळे ते काही आलेच नाही. पण हे डॉगला काही समजलंच नाही.
तो रोज त्या हेअर स्टेशनवर यायचा आणि आपल्या मालकाची वाट बघत बसायचा. असं तब्बल 9 वर्ष तो सतत आपल्या मालकाची वाट पाहत बसला. एके दिवशी तो डॉग सुद्धा मरण पावला. तर हे सगळं आजूबाजूचे लोक त्याला पाहत असायची. लोकांनी त्याची स्टोरी पाहिली आणि तो जपानमध्ये खूप फेमस झाला. शेवटी त्याचा हा पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर टोकियोमध्येच फेमस असलेल्या रोबोटिक रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलेलो आहोत. तर हे रेस्टॉरंट शिंजुकू या भागामध्ये आहे. इथं जे वेटरचं जे काम आहे ते हे सगळे रोबोट करत असतात. तुम्हाला दिसतच असेल. इथं खूप गर्दी होती आणि खूप वेटिंग होतं इथे. आम्हाला तर खूप भूक लागलेली होती. दुपारच्या जेवणाची वेळ झालेलीच होती. म्हणून मग आम्ही इथं फोटो वगैरे काढले आणि आम्ही इथून मग फिश मार्केटला गेलो. Hanging on, walking tall. Some days I got no use for it all. Working hard, making less. Some days are bad, bad at best. Foolish notions, foolish lies. I sit to think. तर आता आम्ही जपानमधील प्रसिद्ध असं सुखीजी फिश मार्केटमध्ये आलेलो आहोत. ही एक खाऊगल्ली आहे. इथं तुम्हाला फिशचे बरेच प्रकार खायला मिळतील. सुशी, त्यानंतर टुन्ना फिश, ग्रिल्ड फिश वगैरे, क्रॅब वगैरे वगैरे, ऑयस्टर वगैरे वगैरे तुम्हाला इथे खायला भेटेल. इथं लोक मासे कच्चेच खातात. आपण कधी कच्चे मासे खाल्लेले नाही, त्यामुळे आपल्याला आवडेल की नाही शंका आहे. तर हे ऑयस्टर आहे. संजनाने याआधी पण हे खाल्लेलं आहे, त्यामुळे तिला हे आवडतंय. पण मला आवडेल की नाही शंकाच आहे. आणि मिस्टरांचं तर काही सांगायलाच नको, त्यांना फिशची ॲलर्जी आहे, ते काही खाणार नाही. तर हे कसं खायचं हे मला संजना सांगतीये. काय होतंय? जब खूप थंड आहे. थंड आहे, फ्रेश आहे ते. कसं वाटलंय? चांगलं आहे. फर्स्ट टाइम ऑयस्टर खाल्लं ना, कसं आहे? ठीक आहे. पॉपलेटसारखं नाही आहे. जपानमध्ये आल्यानंतर लोक ह्या गल्लीमध्ये वेगवेगळे फिशचे प्रकार ट्राय करत असतात. तर हे बघा, हे काय आहे की प्रॉन्स फिशला हे असं पॅनकेकच्या बॅटरमध्ये बुडवून याचं मशीनमध्ये असा पापडासारखं बनवलेलं आहे. छान लागतंय हे. साहेबांनी तर फक्त हे स्ट्रॉबेरी ट्राय केले आहेत. त्यांना काही बाकीचं फिश वगैरे काही आवडत नाही, ते खात नाहीत. या फिश मार्केटमध्ये खूप गर्दी असते. हे खूप फेमस आहे टोकियोमधलं. त्यानंतर आम्ही हे टुन्ना फिश ट्राय केलं. हे फ्राय केलेलं असल्यामुळं आम्ही ते खाऊ शकलो. जपानमध्ये आलो आणि सुशी खाल्लं नाही असं होणारच नाही. बेसिकली हे कच्चे मासे आणि भात असतो. जपानी फूड खाल्ल्यानंतर आमचं तर काय पोट भरलं नाही. शेवटी आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो, मस्त जेवण वगैरे केलं. त्यानंतर आम्ही जपानमधील ही फेमस आईस्क्रीम ट्राय केली. ह्या ज्या शेवया दिसतात त्या बटाट्याच्या बनलेल्या आहेत. आईस्क्रीमवर ज्या शेवया टाकतात, खूप छान लागतं हे आईस्क्रीम. त्यानंतर संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये फिरलो, शॉपिंग वगैरे केली. तर हे जपानमधले टायगर शूजचं हे शोरूम आहे. तर हे शूज बाहेर खूप महाग मिळतात, त्यामुळे इथं खरेदी केलेले आहेत. तर बघू शकता संध्याकाळी लाईटमध्ये टोकियो शहर हे असं दिसतं. तर असा होता आमचा टोकियोमधला दुसरा दिवस. तर लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा. तसंच सुनीता लवंडेज व्लॉग ह्या व्लॉगिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.